नमस्कार मंडळी, कविता लेडीज टेलरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ससा टोपी बघणार आहोत. त्याच्यासाठी मी कापड घेतलेलं आहे बघा. याची उंची आहे सुमारे 31-31.5 आहे, म्हणजे 32, थोडक्यात 32 आहे, थोडंसं कमी आहे 32ला. 32 इंच याची उंची आहे आणि रुंदी याची 9.5 आहे बघा. रुंदी याची 9.5 आहे. मग हे आता आपण डबल फोल्डिंगमध्ये घेत आहे. कशी शिवायची ते तुम्ही नीट पहा. खूप सोपी आहे टोपी आणि एवढं सिंपल तर कोणी सांगू शकत नाही. कॉटनचं कापड घ्यायचं जेणेकरून आपल्या बाळाला ते वरबडणार नाही किंवा टोचणार नाही. असं मी 4 फोल्ड करून घेतलेले आहेत बघा. एक साईडला बंद घडी आलेली आहे आणि एका साईडला 4 फोल्ड आलेले आहेत बघा. ओपन साईड 4ही एका साईडला आलेले आहेत. रुंदी याची 9.5 आहे बघा आणि 4 फोल्डमध्ये 8 इंच येत आहे उंची त्याची. मग त्याच्यासाठी बंद घडी करून आपल्याला कोपऱ्यातून, एका कोपऱ्यातून 3.5 इंच घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता बघा, एका साईडला सगळं फोल्ड आलेलं आहे. खूप सोपी टोपी आहे. कापड प्रेस करून घ्यायचं. मला वेळ नसल्यामुळे मी प्रेस केलेलं नाही कापड. तुम्ही कापड प्रेस करून घ्या. हो का. बंद घडी करून आपण 3.5 इंच घेत आहे. हे आपण 3.5 इंच घेतलेलं आहे. मी व्हिडिओ फास्ट केला नाही कारण समजणार नाही म्हणून मी व्हिडिओ फास्ट केलेला नाही. दोन्ही कोपऱ्यातून 3.5 इंच घेतलेलं आणि मधून आपण 2.5 इंच घ्यायचं आणि याचा गोल राऊंड काढायचा. यू आकाराचा राऊंड काढायचा आणि खालच्या साईडून 2 इंच घ्या. तुम्ही जसं बाळाचं डोक्याचं माप असेल तसं तुम्ही मापे घेऊ शकता. यू आकार आपण टाकत आहे. मी जरा तुम्हाला दिसण्यासाठी डबल चॉकने ओरकडत आहे. तुम्ही बघू शकता अर्धा राऊंड झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपण कसं कटिंग केलेलं आहे. तुम्ही सगळे जर एकदम कटिंग केलं तर ते 4ही भाग कटिंग होतील, ते आपलं टोपडं बनणार नाही. म्हणून बंद घडीचा जो भाग आहे तोच कटिंग करायचा आणि त्यालाच आपण आकार दिलेला आहे. आणि जो भाग निघतो त्याचा आपण नाडी बंदी टोपड्याला लावण्यासाठी शिवून घेणार आहोत. दोन्ही पण एकसारख्या नाड्या शिवून घ्यायच्या. कटिंग करून कापड बरोबर घ्यायचं. दोन्ही बंदे आपल्या शिवून रेडी होत आहेत. त्या दोन्ही एकसारख्याच शिवून घ्यायच्या. एक बारीक एक मोठी म्हटलं तर त्याचं फिनिशिंग येणार नाही व्यवस्थित. तुम्ही टोपडी भरपूर अशी शिवू शकता आणि दवाखान्यामध्ये वगैरे तुमचे कोण ओळखीचे कोण असतील तरी तुम्ही तिथे विकू शकता, देऊ शकता. टोपड्यांचा बिझनेस तुम्ही करू शकता. सशाची टोपी, गोल टोपी, सिंपल टोपी, भरपूर टोप्यांचे प्रकार आहेत. गोल टोपीचा प्रकार मी टाकलेला आहे. गोल टोपी पण खूप सोपी, सिंपल आहे, दिसायला पण खूप सुंदर दिसते. ही आपली ससा टोपी आहे आणि ससा टोपीचा अजून एक व्हिडिओ मी टाकणार आहे. ती पण दुसरी पद्धत आहे. ही वेगळी पद्धत आहे, ती पण दुसरी पद्धत आहे ससा टोपीची. आणि प्लीज मैत्रिणींनो, कविता लेडीज टेलर या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ टाकते ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपली बंदी शिवून झालेली आहे. दोन्ही सेम करून घ्यायच्या. एक मोठी एक बारकी ठेवायची नाही, दोन्ही पण सेम करून घ्यायच्या.
मी व्हिडिओ फास्ट केला नाही, जेणेकरून आपण व्हिडिओ फास्ट केला तर तो समजणार नाही, म्हणून मी व्हिडिओ फास्ट केलेला नाही. आता तुम्ही बघू शकता टोपड्याचे 2 भाग आहेत ते आपण शिवून घेणार आहे. मी कापड सेमच घेतलेलं आहे, अस्तर याला अटॅच केलेलं नाही. आपलं अस्तरण दोन्ही एकाच कपड्यामध्ये मी डबल घेतलेलं आहे. ही टोपी दोन्हीकडनं पण आपल्याला घालता येते, दोन्हीकडनं पण तुम्ही घालू शकता. आणि आपण आतमध्ये बघा टीप मारत मारत नाडी पण त्या टोपडीची नाडी आपण अलीकडच्या साईडला टाकायची. जो आपण गोल राऊंड दिलेला असतो ना त्या साईडलाच आतमध्ये ढकलायची आणि त्याच्यावरनं टीप गोल राऊंडमध्ये टीप मारून घ्यायची. अगदी सावकाश शिवून घ्यायचं. एकदा तुम्ही लक्ष देऊन बघितलं ना जमतं. कटिंग करताना ते स्टेप बाय स्टेप तुम्ही कटिंग करा, नाहीतर तुम्ही एकदम 4ही भाग जर कटिंग केले तर ते टोपडं आपलं बनणारच नाही. जे बंद घडीचा भाग असतो तोच कटिंग करायचा आहे. जो आपला यू आकार होता तो पण शिवून घ्यायचा. फोल्डिंग तुम्ही बघू शकता कसा शिवलेला आहे. दुसरी पण बंदी आपण घालत आहे नाडी. तुम्ही पाहू शकता टोपडी आपली तयार झालेली आहे. उलटी पण करून घेतलेली. ही दोन्हीकडून टोपडी
घालायला येते. ससा टोपी आपली आहे, किती सुंदर टोपी झालेली आहे बघा. आणि तुम्ही इस्त्री करून घ्या, मी इस्त्री केलेली नाही आहे. प्रेस करून घ्या. आणि मी व्हिडिओ अगदी स्लोमध्ये ठेवलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी. असे कोणे व्यवस्थित काढून घ्यायचे, कोपरे, त्याशिवाय फिनिशिंग दिसत नाही. कोपरे व्यवस्थित काढून घ्या. आणि ही टोपी दोन्हीकडनं पण तुम्ही वापरू शकता. खूप छान आणि सुंदर टोपी झालेली आहे आपली ससा टोपी. तुम्ही अशा टोप्या शिवून तुम्ही सेल करू शकता. त्याच्यावर इस्त्री फिरवून घ्यायची आहे. किती छान आणि सुंदर दिसत आहे बघा टोपी आपली. अशीच मी अजून एक टोपी शिवलेली आहे, ती पण तुम्हाला दाखवणार आहे बघा मी कशी घातलेली आहे. सेम सेम प्रकारे मी शिवलेली आहे बघा. खूप छान. बाळ पण खूप सुंदर दिसतं या टोपीतून. तुम्ही पाहू शकता टोपी आपली तयार आहे. 2 टोप्या शिवलेल्या आहेत. माझ्या मैत्रिणीने एकीने सांगितलेलं की 1-2 टोपी शिवून दे, ससा टोपी बाळाला शिवून दे. मग मी एक मोठी आणि एक छोटी 2 अशा शिवलेल्या आहेत. कुठली बसतील ती बसतील तिच्या बाळासाठी. बघू शकता सुंदर झालेली आहे. आणि प्लीज मैत्रिणीनं अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, बेलायकनवर क्लिक करा, जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ टाकेन ते पोचतील तुमच्यापर्यंत. धन्यवाद मैत्रिणींनो.